बार्शी टाकीचे तहसीलदार रवींद्र कापसेकर यांच्या खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन असा फलक लावून फिरत असल्याचा प्रकार समोर आल्यानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शासनाच्या अधिकृत वाहनाशिवाय खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी नोंद करणे मोटार वाहन कायदा 1988 नुसार दंडनीय गुन्हा असताना तहसीलदारांनीच हा नियम धाब्यावर बसवल्याचं समोर आलंय. तहसीलदार रवींद्र कापसेकर यांच्या मालकीच्या MH29 BC 5251 क्रमांकाच्या खासगी वाहनावर समोर महाराष्ट्र शासन असं स्पष्टपणे लिहून फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांना शासनाकडून अधिकृत वाहन उपलब्ध असतं किंवा त्यासाठी विशिष्ट नियम असतात. मात्र खासगी वाहनावर शासनाचं नाव वापरणं नियमबाह्य मानलं जातं. विशेष म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा फलक लावल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भ्रम निर्माण होऊ शकतो. सरकारी वाहन असल्याचा आभास निर्माण करून विविध ठिकाणी विशेष सवलती मिळवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार प्रशासनाच्या प्रतिमेलाही धक्का देणारा असल्याची चर्चा सुरू आहे. मोटार वाहन कायदा 1988 नुसार शासनाशी संबंधित ओळख दर्शवणारे शब्द, चिन्ह किंवा फलक खासगी वाहनांवर लावणे नियमबाह्य असून त्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळं नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच असे कृत्य केल्यास सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून संबंधित वाहनावर महाराष्ट्र शासन असा फलक का लावण्यात आला याबाबत स्पष्टीकरण मागण्यात यावं अशी मागणीही काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून होते आहे. प्रशासनातील जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनीच नियमांचं पालन करणं अपेक्षित असताना अशा प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गरज पडल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान तहसीलदार कापसेकर यांच्याशी संपर्क साधला असता माझ्या खासगी 4 चाकी गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिलं आहे, परंतु खासगी वाहनावर असं लिहिणे गुन्हा असल्याची मला माहिती नाही. वाहनावर लिहिलेलं महाराष्ट्र शासन हे यापुढे माझ्या खासगी वाहनावर दिसणार नाही असे बार्शी टाकीचे तहसीलदार रवींद्र कापसेकर यांनी स्पष्ट केलं. जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.